दीप्तम् विद्युत्कान्ति समप्रभम् कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहम्। नमस्कार फ्रेंड्स, आपल्या सूर्यमालेतील चौथा लालसर रंगाचा ग्रह म्हणजेच मंगळ ग्रह. जसा सूर्यमालेत तो आपले तेज दाखवतो तसंच त्याचं तेज आपल्या जन्मपत्रिकेतही दिसून येते. मंगळ हा ग्रह ऊर्जा, साहस आणि पराक्रमाचे प्रतीक मानला जातो. असं म्हणतात की पत्रिकेतील मंगळाचे स्थान व्यक्तीचा स्वभाव आणि जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर प्रभाव टाकते. म्हणूनच पत्रिकेतील मंगळ आपल्या योग्य स्थानी नसेल तर त्याला मंगळ दोष म्हटले जाते. आज आपण निघालोय जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील महाराष्ट्रातील एकमेव श्री मंगळदेव ग्रह मंदिराला भेट देण्यासाठी. भारतातील अत्यंत प्राचीन, दुर्मिळ आणि जागृत देवस्थानांपैकी एक हे मंदिर मानले जाते. अंमळनेरचे हे मंगळ ग्रह मंदिर कोणी कधी बांधले याची अधिकृत नोंद उपलब्ध नाही. परंतु 1933 मध्ये या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार झाला आणि 1999 मध्ये या मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर येथील परिसराचा पूर्णपणे नयनरम्य कायापालट झालेला आहे. संपूर्ण भारतात कोलकाता व महाराष्ट्रातील अंमळनेर येथे अशी 2च मंगळदेव ग्रहाची स्वतंत्र मंदिरे पाहावयास मिळतात. भाविकांच्या श्रद्धानुसार येथे दर्शनाने आणि पूजेने आपल्या मनोकामना पूर्ण होतात. म्हणूनच रोज हजारो भाविक येथे दर्शनाचा लाभ घेतात. विशेषतः ज्या व्यक्तींच्या कुंडलीत मंगल दोष आहे त्यांच्यासाठी येथे विशेष अभिषेक आणि शांती पूजा केली जाते. जमीन जुबल्याशी संबंधित व्यवहार करणारे जसे की बिल्डर्स, इंजिनियर्स, सैनिक आणि पोलीस दलातील लोकांसाठी हे स्थान विशेष फलदायी ठरते असेही मानले जाते. मंदिरातील मंगळदेवांची मूर्ती अतिशय विलोभनीय, तेजस्वी आहे. त्यांच्याकडे पाहताना एक वेगळाच औरा जाणवतो. एका बाजूला दाक्षिणात्य शिल्पशैलीतील काळ्या पाषाणाची विश्वातील एकमेव श्री भूमिमातेची मूर्ती पाहावयास मिळते, तर दुसऱ्या बाजूला दाक्षिणात्य शिल्पशैलीतील काळ्या पाषाणाची श्री पंचमुखी मारुतीची मूर्ती पाहावयास मिळते. समोर श्री मंगळदेवांची पंचधातूंची उत्सव मूर्ती व गणेश मूर्ती पाहावयास मिळते. मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ, सुंदर, निसर्गरम्य व प्रेक्षणीय आहे. मंदिराच्या परिसरामध्ये विश्वातील एकमेव कमंडलू स्थित श्री अनघालक्ष्मी माता व गुरुदत्त भगवान मंदिर तसेच त्रिशूलात्मक स्थित श्री भैरवी माता व कालभैरव भगवान मंदिर पाहावयास मिळते. या ठिकाणी पार्किंगची सुविधा, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय, लहान मुलांसाठी बाग व मंदिरात दररोज दुपारी आणि रात्री शुद्ध व सात्विक भोजनाची अत्यंत कमी दरात व्यवस्था देखील उपलब्ध आहे. लांबून येणाऱ्या भक्तांसाठी मंदिर प्रशासनाकडून अतिशय स्वच्छ आणि स्वस्त दरात AC, नॉन-AC रूमची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अंमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिराचा कारभार पाहणारी संस्था आपला कारभार निरपेक्ष आणि निर्मळपणे चालवते. याचंच उदाहरण म्हणजे संस्थेला मिळालेली 4 ISO प्रमाणपत्र होत. दरवर्षी संस्थेतर्फे गरीब, गरजू, विद्यार्थी, शेतकरी व्यक्तींना मदतही केली जाते. मंगळग्रह मंदिर संस्थेतर्फे या ठिकाणी विविध सामाजिक कार्य पार पाडली जातात. तसेच वर्षातील प्रमुख सणवार इथे मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जातात. दर मंगळवारी सायंकाळी 5 वाजता पालखी मिरवणूक काढली जाते, तर दर पौर्णिमेला मोफत सामूहिक श्री सत्यनारायण महापूजा देखील येथे आयोजित केली जाते. श्री मंगळदेव ग्रह मंदिरामध्ये विविध प्रकारचे अभिषेक आणि पूजाविधी देखील केले जातात. या सर्व पूजांचे समक्ष अथवा ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करता येते. आपल्या आयुष्यातील दुःख, कष्ट, संकटे किंवा प्रलंबित प्रश्न आदींच्या निर्मूलनासाठी श्री मंगळदेवांची हवनात्मक पूजा, शांती, पंचामृत अभिषेक, होमयाग असे विविध प्रकारचे अभिषेक इथे केले जातात. काही भाविकांना त्यांचे वयोमान, आजारपण, नोकरी अथवा व्यावसायिक व्यस्तता इत्यादी कारणांमुळे प्रत्यक्ष मंदिरात येऊन अभिषेक करणे शक्य होत नाही. अशांना त्यांच्या इच्छेनुसार स्वतः मंदिरात न येताही मंदिरामार्फत अभिषेक करून घेता येतात.
अभिषेक झाल्यानंतर प्रसाद रूपात श्रीफळ आणि प्रसाद घरी पत्त्यावर पाठवले जाते. धुळे शहरापासून साधारण 36 किलोमीटर तर जळगावपासून 58 किलोमीटर अंतरावर असलेले अंमळनेर रेल्वे आणि बस मार्गाने चांगले जोडले गेलेले आहे. ओम अंगारकाय नमः. ओम अंगारकाय नमः. श्री मंगळदेव ग्रहाची कृपा आपल्या सर्वांवर कायम राहो हेच मागणे मागत आपल्याला ही सफर व माहिती आवडली असेल अशी आशा करते. आपल्याला ही श्री मंगळदेव ग्रहाविषयीची माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, रमण खुलाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची माहिती आपणापर्यंत पोहोचत राहील. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर. ओम अंगारकाय नमः.